सुरुवातीला एक मोठी बातमी. वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं अखेर बदलण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलेलं आहे, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता, तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू होती. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलेलं आहे. तर अखेर मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खातं असणार आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ते आता असतील, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलेलं आहे. आणखीन एक मोठी बातमी. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करून त्यांची क्रीडा मंत्रीपदी वर्णी लावण्यात आलेली आहे आणि या निवडीवर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी असताना त्यांचं खातं बदलून एका असंवेदनशील मंत्र्याला पुन्हा एकदा सामावून घेतलेलं आहे. याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देण्याची मागणी घाडगे पाटील यांनी केली आहे. तसंच क्रीडा मंत्री निवड झाल्यामुळे रम्मी खेळून महाराष्ट्राच्या तरुण पिढीला बिघडवू नका असं आवाहन त्यांनी कोकाटे यांना केलेलं आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची होती. तुम्ही राजीनामा न घेता त्याची क्रीडा मंत्रीपदी त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करताय, अतिशय चुकीचा निर्णय आहे. शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप त्या मंत्र्याच्या बाबतीत आहे. अतिशय असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सामावून घेताय. हे कशासाठी करताय? अजितदादांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे. अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं. कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं, तर दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेसाठी वरिष्ठांनी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट. तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावरांच्या दाव्यानं खळबळ. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द. प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? अर्जुन खोतकरांची गोरंट्याल यांच्यावर टीका. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र. कर्नाटक सरकारनं पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती. ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण. पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग. धरणातील पाण्याचा साठा 91%वर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती. साठेंच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य खंडाचं प्रकाशन.